जर मी तुम्हाला सांगितलं की ज्वारीची लागवड मशागत न करता थेट बेडवर आणि टोकन यंत्राच्या मदतीनं केली तर कमी खर्चात आणि कमी मेहनतीत चांगलं उत्पादन मिळू शकतं, तर कदाचित तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण आज अनेक प्रगत शेतकरी नैसर्गिक शेतीमध्ये हीच पद्धत वापरत आहेत. आज आपण पाहणार आहोत ज्वारीची शेती मशागत न करता बेडवर टोकन यंत्राने कशी करायची. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि कोरडवाहू भागात ज्वारी हे खूप महत्त्वाचं पीक आहे. कमी पावसातही टिकून राहण्याची क्षमता ज्वारीमध्ये असते. म्हणूनच अनेक शेतकरी ज्वारीकडे पुन्हा वळताना दिसत आहेत. पण शेती करताना जमिनीची वारंवार मशागत, खोल नांगरट आणि जास्त खर्च यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. नैसर्गिक शेतीमध्ये मात्र एक वेगळा विचार सांगितला जातो. जमिनीची जास्त मशागत करू नका आणि जमिनीची नैसर्गिक रचना जपा. जमिनीत आधीपासूनच लाखो कोटी सूक्ष्मजीव, गांडुळे आणि उपयुक्त जीव असतात. हे सर्व मिळून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवतात. जर आपण वारंवार मशागत केली तर ही नैसर्गिक व्यवस्था बिघडते. त्यामुळे अनेक शेतकरी आता मशागत न करता बेड तयार करून त्यावर लागवड करत आहेत. या पद्धतीत सर्वप्रथम शेतात बेड तयार केले जातात. जमिनीवर थोडा उंचवटा करून लांब बेड बनवले जातात आणि 2 बेडच्या मध्ये नाली ठेवली जाते. यामुळे पावसाचं जास्त पाणी नालीत जातं आणि बेडवर पाणी साचत नाही. त्यामुळे पिकाच्या मुळांना हवा आणि ओलावा योग्य प्रमाणात मिळतो. बेड तयार झाल्यानंतर टोकन यंत्राच्या मदतीने ज्वारीची पेरणी केली जाते. टोकन यंत्रामुळे बियाणे योग्य अंतरावर आणि योग्य खोलीत जमिनीत पडतात. हाताने पेरणी करताना कधी बियाणे जास्त पडतात तर कधी कमी पडतात. पण टोकन यंत्र वापरल्याने पेरणी एकसारखी आणि अचूक होते. त्यामुळे झाडांची वाढ देखील समान होते. टोकन यंत्राने पेरणी करताना बियाण्याची बचत देखील होते, कारण प्रत्येक ठिकाणी योग्य प्रमाणातच बियाणे टाकले जाते. त्यामुळे अनावश्यक बियाण्याचा खर्च वाचतो आणि शेतात झाडांची गर्दी होत नाही. लागवडीपूर्वी बियाण्याची प्रक्रिया करणे देखील खूप महत्त्वाचं असतं. नैसर्गिक शेतीमध्ये बियाण्यावर बीजामृत लावले जाते. यामुळे बियाण्यावर असलेले रोगकारक जंतू कमी होतात आणि उगवण चांगली होते. बियाणे सावलीत सुकवल्यानंतर टोकन यंत्रात टाकून पेरणी केली जाते. पेरणी झाल्यानंतर काही दिवसातच ज्वारीची रोपं जमिनीतून बाहेर येतात. सुरुवातीच्या काळात तण वाढू शकतात. त्यामुळे वेळोवेळी हाताने तण काढणे किंवा हलकी खुरपणी करणे आवश्यक असते. नैसर्गिक शेतीमध्ये रासायनिक तणनाशकांचा वापर टाळला जातो. पिकाची वाढ होत असताना जीवामृत वापरल्यास पिकाला खूप फायदा होतो. जीवामृत हे शेण, गोमूत्र, गूळ आणि बेसनपासून तयार केलेलं नैसर्गिक द्रावण आहे. हे जमिनीत टाकल्याने सूक्ष्मजीव सक्रिय होतात आणि पिकाला नैसर्गिक पोषण मिळतं. कधीकधी ज्वारीच्या पिकावर किडींचा प्रादुर्भाव दिसतो, पण नैसर्गिक शेतीमध्ये त्यावरही नैसर्गिक उपाय केले जातात. नीम अर्क किंवा दशपर्णी अर्क फवारल्याने किडी नियंत्रणात राहतात आणि पिकाचं नुकसान कमी होतं. ज्वारीचं पीक जसजसं वाढतं तसतसं त्यावर कणसं तयार होऊ लागतात. हा काळ पिकासाठी खूप महत्त्वाचा असतो. जर जमिनीत थोडासा ओलावा असेल तर दाणे चांगले भरतात आणि उत्पादन वाढतं. काही महिन्यांनंतर ज्वारीची कणसं पिकायला लागतात. कणसं पिवळी होतात आणि दाणे कडक होतात. हा कापणीचा योग्य काळ असतो. शेतकरी कणसं कापून त्यांची मळणी करतात आणि ज्वारीचे दाणे वेगळे करतात. गावाकडच्या जीवनात ज्वारीला खूप मोठं महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये ज्वारीची भाकरी हा मुख्य आहार असतो. ज्वारीच्या काड्या पशुखाद्यासाठी देखील वापरल्या जातात. त्यामुळे ज्वारी हे पीक शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरते.
जर शेतकरी मशागत न करता बेडवर आणि टोकन यंत्राने ज्वारीची लागवड करत असतील, तसेच सेंद्रिय आणि नैसर्गिक पद्धती वापरत असतील, तर कमी खर्चात चांगलं उत्पादन मिळू शकतं आणि जमिनीची सुपीकता देखील टिकून राहते. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की शेती टिकाऊ बनवायची असेल तर जमिनीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मशागत कमी करून, बेड पद्धती वापरून आणि टोकन यंत्राने अचूक लागवड करून ज्वारीची शेती अधिक फायदेशीर बनवता येऊ शकते.